मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर. नातू मैत्रीचं आपल्या चॅनलकडून आणि माझ्याकडून तुम्हाला मदर्स डेची खूप खूप शुभेच्छा. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. घरोघरी मातेच्या चुली. ऋषिकेश जानकीला म्हणतो, काय एवढ्या टोकाचं बोलून गेल्या मालती काकू, आणि तू मला त्याच वेळेस फोन का नाही केलास? एवढं बोलल्या त्या तुला, आईला, शर्वरीला. तू फोन केला असता तेव्हाच मी येऊन त्यांना जाब विचारला असता. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश शांत हो जरा. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही ग जानकी, मी बघतोय त्या आल्यात ना तेव्हापासून सारखी शरू रडत आहे. तिला जोडीदार चांगला आहे म्हणून ठीक आहे, नाही तर काय केलं असतं आपण? ऋषिकेश नंतर म्हणतो, नाही ग, सोन्यासारखी बहीण आहे माझी. तिला असं मातीमोल कोणी ठरवलं ना, मला अजिबात सहन होत नाही. मी फोन करू का त्यांना? ऋषिकेश मोबाईल हातामध्ये घेतो आणि जानकी म्हणते, नको नको, असा त्रागा करून नाही जमणार. आपल्याला शांत डोक्याने विचार करावा लागेल, तरच आपण शरुताईचा संसार वाचवू शकतो. आणि ऋषिकेश त्यावर म्हणतो, कसं आहे ना जानकी, आम्ही आतापर्यंत शरूला नुसतं दंगा करतानाच पाहिले. 3 भावाची लाडकी बहीण आहे ती. सगळे तिचे हट्ट पुरवले जायचे, तिच्या सगळ्या खोड्या चालून घेतल्या जायच्या. 3 भावामध्ये लाडाची बहीण आहे ग आमची ती. आणि तिला आज असं बघताना खूप त्रास होतोय मला. सतत हाच विचार डोक्यात येतोय की हे सगळं माझ्याच बहिणीच्या बाबतीत का घडावं. ऋषिकेश म्हणतो, तुला माहिती आहे जानकी, आम्ही शरूला आजपर्यंत काहीच कमी पडू दिलं नाही. लहानपणीच आम्हाला नानांनी सांगितलं होतं, ही आपली शरू म्हणजे आपली खारुताई. तिला सांभाळणं, तिला जपणं हे कर्तव्य आहे तुमचं. तेव्हापासून तिला सांभाळत आलो आहे, प्रत्येक गोष्टीत सावरत आलो आहे. आणि म्हणतो, कसं सावरू मी आता तिला? ह्या प्रॉब्लेमवर मी कसं सावरू? मला कळतच नाही आहे मी काय करू ते. जानकी त्यावर म्हणते, त्यासाठी ना अगोदर तुम्ही स्वतःला सांभाळा, स्वतःला सावरा. तुम्हीच असं खचलं तर कसं चालेल सांगा बरं. शर्वरी वंशासाठी आपल्याला पॉझिटिव्ह राहावंच लागेल. आणि म्हणजे तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते? त्यावर ऋषिकेश मान हलवतो आणि तिकडून उड्या मारत ओवी येते आणि म्हणते, जानकी काय ग, कुठं होतीस तू? कुठे असणार आहे मी? घरातच होते. जानकी म्हणते, काय ग, मी तुला सरळच प्रश्न विचारलाय ना, मग उलट उत्तर का देतेस? तू मला सारखी रागवतच असतेस. त्यावर जानकी म्हणते, मी रागवते असं वाटतंय तुला? बरं मला तूच सांग, ह्या 2-3 दिवसांमध्ये तू अभ्यास किती केलायस आणि मोबाईल किती बघितलास? सतत मोबाईल असतो तुझ्याकडे. सांग ना. ओवी घाताची घडी घालून उभी असते. जानकी ऋषिकेशला म्हणते, पाहिला तुम्ही हिचा उद्धटपणा? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, ओवी इकडे ये. ऋषिकेश ओवीला म्हणतो, असं नाही करायचं बाळा. त्यावर ओवी म्हणते, बाबा तुम्ही तिला पण ओरडा ना, ती सारखी मला रागवत असते. त्यावर ऋषिकेश म्हणतो, ती का रागवते याचा विचार केलायस का तू? सांग बरं. आईने साधा प्रश्न विचारला होता की नाही, कुठे गेली होतीस म्हणून? मग तू सरळ सांगायचंस ना, घरातच होते म्हणून. आईने प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचं काम आहे की नाही तुझं, हो की नाही? त्यावर ओवी मान हलवते. आता यापुढे मोठ्यांशी उद्धटपणे नाही बोलायचं. आणि त्यावर ओवी म्हणते, ठीक आहे, नाही बोलणार. बाबा पण आई मला मोबाईलवर गेम्स खेळू देत नाही. माझ्या सगळ्या फ्रेंड गेम्स खेळतात, मग माझ्यावरच का रिस्ट्रिक्शन? त्यावर ऋषिकेश म्हणतो, रिस्ट्रिक्शन? छे ग. ऋषिकेश ओवीला मांडीवर घेतो आणि म्हणतो, काही रिस्ट्रिक्शन वगैरे नाहीत आमच्या ओवीवर. अगं आई, तुला तुझ्या काळजीपोटीच बोलतीये ना. अगं तुझी ती मैत्रीण आहे ना वैताई, तिला एवढा मोठा चष्मा लागलाय, तू तिला विचारलेस का कसा लागला, का लागला? त्यावर ओवी मान हलवते. ती सतत अशी मोबाईलवर गेम खेळत असते, माहिती आहे तुला? हो. ऋषिकेश म्हणतो, सतत मोबाईलवर गेम खेळल्याने ना डोळे खराब होतात, हट्टीपणा वाढतो आणि आपलं मन शांत राहत नाही. त्यावर जानकी म्हणते, आता तरी पटतंय का? नाही म्हणजे आता बाबाने समजावलंय ना म्हणून विचारते काय? ओवी मान हलवते आणि जानकी म्हणते, अगं ओवी, आई बाबांनाही असं उगाचच मुलांना रागवायचं नसतं. जानकी त्यावर म्हणते, अगं तुला गेमच खेळायचेत ना, मोबाईलवरच कशाला? मग इतरही गेम आहेत ना तुला खेळायला, आम्ही कधी काही नाही म्हणलोय का तुला? अगं ओवी, मोबाईल खरंच चांगला नाही आहे अगं, आणि मुळात ना मी फक्त तुला मोबाईलसाठीच रागवते. त्यावर ऋषिकेश म्हणतो, पण आई प्रेमही दुप्पटच करते ना तुझ्यावर. ओवी मान हलवते आणि जानकीकडे जाते आणि जानकीला म्हणते, सॉरी आई, मी तुला उलटून बोलायला नको होतं. त्यावर जानकी म्हणते, इट्स ओके, तुला रिअलाइज झालं ना, यातच सगळं आलं. आणि तसंही मुलांनी आईला म्हणावं अशी अपेक्षाच नसते अगं, आईची शेअरिंगची अपेक्षा असते. आम्हाला काळजी वाटत असते ग, आपली मुलं सगळं आपल्याशी शेअर करतील ना.
काय ना ओवी, वाढत्या वयासोबत मुलाची आणि आईची मैत्री कमी कमी होत जाते, त्याचबरोबर शेअरिंगसुद्धा. मग मुलं बाहेर मित्र शोधत असतात. हे बघ, मित्र शोधणं, मैत्री करणं हे वाईट नाही आहे, पण वाईट या गोष्टीचं वाटतं की हळूहळू मुलं आईशी शेअरिंग कमी करतात किंवा गोष्टी शेअरच करत नाहीत. काय ना ओवी, आम्हाला सवय झालेली असते ग. शाळेतून आलं की आई आज हे झालं, क्लासहून आलं की आई आज ते झालं, कुठं पिकनिकला गेलं, बाहेर गेलं, आई तुला माहिती आहे आज काय झालं, हे सगळं ऐकण्याची आम्हाला सवय झालेली असते. आणि ओवी एक सारखी तिच्या तोंडाकडे पाहते. हे सगळं ऐकण्याची आम्हाला सवय झालेली असते आणि हे मुलांचं शेअरिंग कुठेतरी कमी झालं ना की मग इन्सिक्युअर वाटतं. त्यावर ओवी म्हणते, का असं का आई? आणि जानकी म्हणते, कारण आपली आई आपल्या मुलांसोबत खूप अटॅच असते. मुलं मोठी होत जातात पण आई कधीच मोठी होत नाही. जानकी म्हणते, ओवी मी लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढले, मला माहीतच नव्हतं कशी असते आई, कसं असतं तिचं प्रेम. पण ज्या दिवशी मी आई झाले ना, एक छोटंसं गोड फुलपाखरू माझ्या आयुष्यात आलं, त्या दिवशी मला कळलं की आई काय असते. आणि हे ऐकून ओवी मात्र गोड हसत असते. तिचं प्रेम काय असतं, तिची माया काय असते, तिची भीती काय असते, हे रोज मी जगते. तुझ्यामुळे मी आई झाली. माझ्यातल्या स्त्रीला आई अनुभवता आली. माझ्यासाठी जगातलं बेस्ट नातं आहे आई आणि मुलीचं आपलं. आणि तुम्हाला काय लागलं दुखलं ना, आम्ही ओरडलं ना, आम्हालाच वाईट वाटतं अगं. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला, ती आपली मुलं खुश आहेत ना हे बघायला एक आई काहीही करू शकते. जानकी तिला म्हणते, तसंच मी तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्याच्या या आनंदासाठी काहीही करू शकते. हे ऐकून ओवी जानकीच्या खुशीत शिरते आणि ऋषिकेश पण जवळ येऊन दोघींना जवळ घेतो. इकडे ऐश्वर्या मॅडम त्यांच्या प्लॅनची तयारी करत असतात. ऐश्वर्या म्हणते, लहान मुलांना काय आवडतं? चॉकलेट तर झाले, रंगीबिरंगी खेळणी. आणि विचार करते, हां अजून ओवीला काय काय आवडतं? आंबा, कैरी, चिंचा हे सगळं ती लिहून घेत असते. बोरकूट, अजून काय, हां डान्स, नाचतच असते दिवसभर घरामध्ये. हां अजून काय, चित्र काढायला आवडते, लिमलेटच्या गोळ्या. ओवीच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी मी तिला देणार आहे. एकदा ओवी माझ्या बाजूने झाली ना की माझं काम सोपं होईल. हे शस्त्र माझ्या हातात आलं ना, ती जानकी काही करू शकणार नाही. आणि ऐश्वर्या मोठमोठ्याने हसते. तेवढ्यात सारंग घेतो. परत तिला केक आठवतो आणि लगेच ती केक लिहिते. सारंग हे मागून ऐकत असतो. सारंग विचारतो, ऐश्वर्या काय झालं, एकट्यातच का हसताय असं तुम्ही? तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसली काय लिहिताय तुम्ही, हे लव्ह लेटर? आणि ऐश्वर्या तिच्याकडे पाहते आणि परत तो म्हणतो, आजकाल कोण कोणाला लव्ह लेटर लिहितंय ना, कसली यादी करताय ही? आणि ऐश्वर्या वैतागून म्हणते, शांत राहा ना जरा, मला फोकस करू द्या ना. सारंग परत विचारतो, काय लिहिताय सांगा ना. आणि ऐश्वर्या वैतागून म्हणते, वाचता येतंय ना? लहान मुलांच्या आवडीच्या गोष्टी. ओके, लहान मुलांना काय काय आवडतंय ते लिहिते मी. ऐश्वर्या म्हणते, लहान मुलांना काय काय आवडतंय त्याची लिस्ट बनवते मी, आता प्लीज जरा शांत राहा. आणि सारंग म्हणतो, आणि सारंगला आजी म्हणलेला आठवतं. आजी म्हणते, तुम्ही आता जरा बाळाचा विचार करा. सारंग परत विचारतो, लहान मुलांच्या आवडीच्या गोष्टी? आणि ऐश्वर्या म्हणते, हो. आता इकडे काय, सारंगच्या मनामधील लड्डू फुटले, लड्डू. आणि तो म्हणतो, सारंगराव काय तुमची ऐश्वर्या लहान मुलांचा विचार करते, म्हणजे लहान मूल घरात येणार तर नाही आहे ना? म्हणजे आजी जे म्हणाली ते ऐश्वर्याने विचार केला तर? अरे देवा, मी किती खुश आहे. आणि सारंग ॲक्शन करत असतो बाळ हातात असलेली, ये रे ये रे गुंडू, खेळू विट्टी दांडू. त्याच्या खुशीचा काही ठिकाणाच राहत नाही. जोरात बेडवर उडी मारतो आणि ऐश्वर्या म्हणते, काय 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 झालंय, पडलात की काय? आणि सारंग म्हणतो, कुठे काय? हा सारंग खुशीने पागल झाला. आणि ऐश्वर्या म्हणते, नका ना डिस्टर्ब करू मला उगीच. इकडे शरू खिडकीजवळ उभी असते, रडत असते ती. आणि तिला आठवतं, आई तिला म्हणतात, काय ग शरू, कशाचा रिपोर्ट आहे? आणि शर्वरी म्हणते, अगं दोष माझ्यामध्ये आहे, विक्रांतमध्ये नाही. आणि तिचे सासू बोलायला पण तिला आठवतं, जर 2 महिन्यामध्ये काही घडलं नाही तर मला जे करायचं ते मी करणार आहे. आणि विक्रांत जागा होतो, पाहतो तर शर्वरी बेडवर नसते आणि इकडे तिकडे पाहतो ते खिडकीजवळ असते. आणि तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो, काय ग काय झालं, तू का रडतेस? शरू म्हणते, माझ्यामुळे तुझं आयुष्य बरबाद झालं विक्रांत, माझ्यामुळे तू कधी बाबा होऊ शकत नाहीस, मीच कारणीभूत आहे याला. विक्रांत तिची समजूत काढतो. आणि विक्रांत म्हणतो, असं नको नको बोलू,
अगं यामधून काहीतरी मार्ग निघेल ना, नक्कीच काहीतरी चांगला मार्ग निघेल. आणि आपण एकटे नाही होत यामध्ये. ऋषिकेश आहे, जानकी वहिनी आहे, तुझी आई आहे. आणि त्यावर शर्वरी म्हणते, खोटी आशा नको लावू विक्रांत. विक्रांत म्हणतो, नाही ग, आपण काहीतरी करू ना, चांगल्या डॉक्टरकडे जाऊ, ट्रीटमेंट घेऊ. आणि शर्वरी म्हणते, ते सगळे आपल्याबरोबर असले तरी माझ्यात जो प्रॉब्लेम आहे तो राहणारच आहे ना. शर्वू म्हणते, चमत्कार म्हणशील तर तो काही कपलच्या बाबतीतच होऊ शकतो. आणि त्यावर विक्रांत म्हणतो, अगं तो चमत्कार आपल्या बाबतीत सुद्धा होऊच शकतो की. असा विचार कर ना शर्वू, प्लीज हार नको मानू ग, बी पॉझिटिव्ह. शर्वू म्हणते, तुझी आई, त्यांचं काय, हे ते सहन करणार आहेत काही सगळं. त्यांची तरी काय चूक आहे म्हणा. त्यांना वंशाचा दुवा हवा आहे जो मी त्यांना देऊ शकत नाही. कालपर्यंत मला असं वाटत होतं की माझ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावर विक्रांत म्हणतो, अगं तेव्हा हे होणारच होतं शर्वरी. माझ्यात दोष असता तर मीही हे म्हणायला हवं होतं का. शर्वू म्हणते, मला नाही माहिती, मला काही सुचत नाही आहे. विक्रांत, मला ना एखादी गोष्ट आपल्याला जर मिळणार नसेल तेव्हा आपल्याला कळतं. डिस्परेटली ती गोष्ट आपल्याला हवी आहे. काल मला कळलं की मी आई नाही होऊ शकत. आणि आज मला जाणवतं की मी जर आई नाही झाले तर मी नाही जगू शकत. आणि शर्वू रडायला लागतो. मला आई व्हायचं आहे विक्रांत, मला बाळ हवं आहे, असं म्हणत म्हणत शर्वू रडत असते. विक्रांतीला जवळ घेतो, डोक्यावरून हात फिरवतो. विक्रांत म्हणतो, अगं शर्वू, तू नको काळजी करू, देव आहे आपल्या पाठीशी, तू सगळं व्यवस्थित करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आशीर्वाद बंगल्यात आई देवापुढे असतात. देवाला हात जोडून म्हणतात, देवा, मला काही सुचत नाही रे, मी काय करू, मला सांग ना. मला रात्रभर शर्वूच्या विचाराने झोप आली नाही. शर्वूच्या सासूबाई जसं वागल्या बोलल्या हे पाहून मला चैनच पडत नाही आहे. शर्वूचा त्रास मला देवा बघवतच नाही आहे रे. काहीतरी तूच मार्ग दाखव, तिला बाळ होऊ दे, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला मिळू दे. तिथे जानकी येते आणि म्हणते, मला खात्री आहे देवबापा आपल्याला निराश करणार नाही. जानकी आईला विचारते, आई हे काय, तुमच्या डोळ्यात पाणी. आई म्हणतात, काळजी वाटते ग शर्वूची. आई म्हणते, चांगल्या डॉक्टरांना दाखवून झालं, दुसऱ्यांदा पण टेस्ट झाली, पण पदरी निराशाच आली. तुला काही सुचतंय का, आपण काय करू शकतो आपल्या शर्वूसाठी. आणि त्यावर जानकी म्हणते, आपण शांत राहू शकतो. मी एका ओळखीच्या डॉक्टरांशी बोलले आणि पत्रिकाही दाखवली शर्वरी वंशाची पटवर्धन गुरुजीला. आणि आई म्हणते, अगं बाई, हो का, मग काय म्हणाले पटवर्धन गुरुजी. आणि जानकी म्हणते, सध्याचा काळ कठीण आहे, पण लवकरच गोंडस बाळ शर्वूताईच्या हातामध्ये असेल. मग आई म्हणते, मग ते रिपोर्ट्स. त्यावर जानकी म्हणते, आई विसरा ते रिपोर्ट्स, आपण पत्रिका वगैरे दाखवते ते ठीक आहे, पण आपण योग्य ती ट्रीटमेंट पण घ्यायची आहे. मेडिकल सायन्स बघा किती पुढं गेले, किती वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आहेत. मला खात्री आहे ट्रीटमेंट घेऊन नक्कीच शर्वरी वंशांना त्यांचा फायदा होणार आहे. आणि म्हणूनच मी त्यांना डॉक्टरांकडे आजच घेऊन जाते. त्यावर आई म्हणते, जा, नक्की जा, नाहीतर त्या मालतीताई. आणि त्यावर जानकी म्हणते, आई तुम्ही त्या मालतीताईची काळजी करू नका, मी आहे त्यांच्यासाठी, मी आजच चालली आहे त्यांना घेऊन. आई म्हणते, हो का, मी देवाकडे प्रार्थना केली होती, हा प्रसाद ना शर्वूला नेऊन दे. आणि जानकी म्हणते, हो आई, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विक्रांतची आई शर्वूला रागवत असते, म्हणते, तुझ्यामुळे माझा मुलगा बाप होणार नाहीये, जरा तरी लाज वाटते का ग तुला, कशी आहेस तू. आणि जानकीचा आवाज येतो, संस्कारी आहेत त्या. शर्वूची सासू म्हणते, आली हिची वकिली करायला. जानकी म्हणते, नाही, मी आली आहे तुमची मदत करायला. डॉक्टरच्या कॅबिनमध्ये डॉक्टर म्हणतात, कठीण आहे तिला कन्सीव्ह करणं, तिला मूल होणं शक्य नाही. आणि हे शर्वू ऐकत असते. मैत्रिणींनो, असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.